यानंतरची बातमी वाशिम मधली आहे। वाशिमच्या विठ्ठल कृषी मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। 2 अज्ञात चोरट्यांनी हा चाकू हल्ला केल्याचं समजतंय। चोरट्यांनी 1,15,00,000 रुपये लुटलेले आहेत। या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे हे 2 कर्मचारी गंभीर जखमी झालेत। या जखमी कर्मचाऱ्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 2 चोरट्यांनी या 2 कर्मचाऱ्यांवर हा हल्ला केलाय। 1,15,00,000 रुपये या कर्मचाऱ्यांकडनं चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडलाय। वाशिमच्या विठ्ठल कृषी मार्केटमधली ही घटना आहे। 2 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे हे 2 कर्मचारी या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले। खाजगी रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत हेच ते 2 कर्मचारी आहेत ज्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। वाशिम मधली ही घटना आहे। विठ्ठल कृषी मार्केटमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। या दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय। त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गोपाळ व्यास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गोपाळ, काय नेमका हा प्रकार घडला? कोण होते लोक? हल्ला केलेला आहे त्यांनी 2 कर्मचाऱ्यांवर, काय नेमकी माहिती आहे या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, पाहायला गेलं तर वाशिम शहरात भर दिवसा चोऱ्यांचं प्रमाण जे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आणि ह्या चोऱ्या दिवसेंदिवस रोज चोऱ्या होत आहेत। या अगोदर सध्या 2 चोऱ्या झाल्या होत्या। त्यामध्ये सीताराम वाशिमकर यांच्या घरातून 35 लाख रुपये नेले, तर आमदाराच्या भावाच्या घरातून सुद्धा लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला। तर आज भर दिवसा 1,15,00,000 रुपये लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली। विठ्ठल कृषी मार्केट मधील 2 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला सुद्धा झालेला आहे। बँकेतील रक्कम विड्रॉल करून मार्केटकडे घेऊन जात असताना ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये दोघा जणांवर रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केल्याची घटना घडलेली आहे। त्यामुळे वाशिम शहरात पोलिसांचा वचक राहिला की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। अजिंक्य, ठीक आहे गोपाळ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।